नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025साठी आपलं आवडतं पद जे की शिपाई व हमाल मित्रांनो बघा, या दोन पदांसाठी आपण आज बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी सोडवत आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा याच प्रकारच्या प्रश्नपत्रिका दररोज या ठिकाणी बघा अभ्यास न करिता आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या. ओके. यासोबत बघा मित्रांनो, आपला हा जो बघा आजचा संपूर्ण काही टॉपिक आहे मित्रांनो, भाग आजची प्रश्नपत्रिका संपूर्ण शेवटपर्यंत मात्र या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या. ओके. बघा प्रश्न पहिला काय आहे, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण खालीलपैकी किती सदस्य आहेत. मित्रांनो बघा, लोकसभेत व राज्यसभेत मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यातील टोटल एकूण किती सदस्य आहेत. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ जे की बघा 67 सदस्य मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जी की लोकसभा बघा, लोकसभेमध्ये बघा जवळपास 48 जागा आहेत बघा, आणि राज्यसभेच्या या ठिकाणी 19 बघा. ओके, असे 48 प्लस जर आपण या ठिकाणी 48 प्लस 19 करा, 8 दुनी 16 वरचं 1 17, 17ला 7 हातच्याला 1 4 आणि 1 5 5 आणि 1 6 म्हणजे जवळपास बघा 67 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा जे की करेक्ट आन्सर बघा क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न, हितोपदेश हा या बघा संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला. तर मित्रांनो, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब फ्रेडरिक मॅक्स मुलर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न, हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले किंवा आली. तर बघा मित्रांनो, हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी जे की आपल्या भारतामध्ये विलीन करण्यात आलेलं होतं किंवा आहे. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की 1948 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. ओके, नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत बघा हे सर्व काही बघा प्रश्नसंच मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे मित्रांनो. हे संपूर्ण प्रश्नसंच बघा लिहून घ्या मित्रांनो, कारण बघा 100% परीक्षेमध्ये मित्रांनो येऊन बघा जे की तुम्हाला 100% फायदा होतील या स्वरूपाचे बघा मित्रांनो आपण जे की दररोज तुमच्यासाठी मित्रांनो बघा या प्रकारचे जे की प्रश्नसंच बघा मित्रांनो आम्ही या बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यासाठी घेऊन येत असतो. ओके, तर बघा मित्रांनो म्हणून काय करा, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब मात्र ठिकाणी अवश्य करूनच घ्या. ओके, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, चौथा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. तर मित्रांनो बघा, स्वतंत्र मजूर जे पक्ष आहे मित्रांनो, या पक्षाची स्थापना कोणी केली. तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो स्वतंत्र मजूर पक्षाची बघा जी की मित्रांनो स्थापना केलेली आहे. बघा जी की क्रमांक ड आपल्या प्रश्नास या ठिकाणी योग्य बघा मित्रांनो जे की आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर मित्रांनो बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे मित्रांनो बघा, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो क जे की पंडित जवाहरलाल नेहरू आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा यासोबतच जे की पंडित जवाहरलाल नेहरू बघा मित्रांनो आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान मित्रांनो यांनी आहे, तर लक्षात ठेवा. ओके, यासोबत बघा मित्रांनो अब्दुल कलाम बघा, APJ अब्दुल कलाम यांना मित्रांनो बघा जे की मिसाईल मॅन बघा मित्रांनो मिसाईल मॅन देखील म्हणून बघा मित्रांनो ओळखलं जातं. ओके, आणि वल्लभभाई पटेल बघा मित्रांनो आपल्या भारतातले पहिले बघा उप पंतप्रधान आहेत. ओके, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. तर मित्रांनो आपल्या मानवी डोळ्याचा कोणता भाग हा जे की बघा मित्रांनो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करीत असतो. तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब इरिस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो. तर बघा जी की क्रमांक मित्रांनो अति उच्च प्रमाणाचा असतो. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा या आपल्या जे की मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025साठी मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही एक जवळपास 5000 प्लस प्रश्नांचा एक बघा या ठिकाणी महाठोकळा आम्ही या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही जर आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी केलं नसेल, आत्ताच खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा 7414
939007 बघा या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका नंबरच्या. टाकल्या बघा मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा आपल्या या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला भेटतं काय, GK GS बघा टॉपचं GK GS मराठी ग्रामरचे PYQ तुम्हाला यासोबतच 2025 वर्षातले मित्रांनो बघा संपूर्ण चालू घडामोडी आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत. म्हणून बघा मित्रांनो आपला महाठोकळा अवश्य बाय करा. जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केलं तर मी 100% या ठिकाणी खात्रीशीर सांगतो की तुमचं मित्रांनो या ठिकाणी बघा 100% बघा मित्रांनो शिपाई व हमाल मित्रांनो या पदावर जे की सिलेक्शन तुमचं होणारच असेल. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, वेळेला खूपच जास्त महत्त्व द्या आणि मित्रांनो आताच बघा आपला महाठोकळा या ठिकाणी बाय करून घ्या. ओके, परत एकदा नंबर सांगतो बघा 7414 आपला हा क्रमांक आहे. ओके, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये जे की जास्त प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडलं जातं तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा ड जे की कोकणमध्ये मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो. तर मित्रांनो बघा सर्वात कमी पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब मराठवाड्यामध्ये मित्रांनो सर्वात कमी बघा जे की मित्रांनो पाऊस पडत असतो मान्सूनमध्ये. ओके, या ठिकाणी बघा जे की क्रमांक ड कोकण बघा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढीलपैकी कोणता जिल्हा खानदेशात येत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो बघा खानदेशामध्ये टोटल फक्त आणि फक्त 3च जिल्हे येतात. तर ते 3 जिल्हे कोणते? जळगाव, धुळे व नंदुरबार हे आहेत. म्हणजे बघा जी की क्रमांक अ मित्रांनो रत्नागिरी हा जिल्हा जो जिल्हा आहे मित्रांनो हा बघा खानदेशामध्ये येणारा जिल्हा नाही, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो बघा खानदेशामधील जिल्हे कोणते आहेत तर लक्षात ठेवून घ्या जळगाव, धुळे व नंदुरबार हे बघा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट. ओके, पुढे बघा एलोरा लेण्यांमध्ये कुठल्या धर्माचे शिल्प पाहायला मिळतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा एलोरा या लेण्यामध्ये बघा कुठल्या धर्माचे बघा जे की मित्रांनो शिल्प पाहायला मिळतात तर बघा जे की क्रमांक ब हिंदू आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा जे की क्रमांक ब असणार आहे. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब नागपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. आणि मित्रांनो बघा नागपूर हा जिल्हा जे की संत्री या फळ पिकासाठी प्रसिद्ध आहे आणि नागपूर हे जे मित्रांनो बघा शहर आहे हे नाग या नदीकाठी वसलेलं आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, आणि बघा मित्रांनो नागपूर हे जे काही शहर बघा आपल्या महाराष्ट्राची बघा उपराजधानी आहे, लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. तर यासोबत सांगतो यवतमाळ हा जिल्हा बघा मित्रांनो पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. ओके, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. ओके, लक्षात असू द्या. पुढे यासोबत कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो बघा कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे तर बघा जी की क्रमांक ब 63 मीटर आहे. ओके, 63 मित्रांनो बघा जी की 72 73 ओके सॉरी 73 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की राईट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो बघा कुतुब मिनार हे बघा जे की दिल्ली या ठिकाणी आहे आणि मित्रांनो बघा कुतुब मिनारचं बांधकाम हे इल्तुतमिश या नावाच्या व्यक्तीने मित्रांनो बघा या ठिकाणी केलेलं आहे. ओके, जी की बघा क्रमांक ब बघा जी की 73 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. पुढे 13वा मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत? तर बघा मित्रांनो मैकल या पर्वतरांगा कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो क छत्तीसगड लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी छत्तीसगडची राजधानी बघा मित्रांनो रायपूर या ठिकाणी असणार आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक ही आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे, शिमला. आणि राजस्थानची बघा राजधानी मित्रांनो या ठिकाणी जयपूर ही आहे. लक्षात तुम्हा सर्वांना एवढ्या बघा ह्या बाबी बघा लहान लहान बाबी आहेत परंतु परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जाऊ शकतात, म्हणून बघा लक्षात तुम्ही ठिकाणी हे सर्व काही ठेवून घ्या आणि लिहून घ्या. बघा वेळोवेळी सांगत आहे लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर करून घ्या. पुढे स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड बघा जी की अमृत कौर मित्रांनो बघा हे जे मित्रांनो होते बघा जे की आपल्या भारताचे पहिले आरोग्यमंत्री होते, जे की स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री अमृत कौर. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा अक्षर उच्चारायला जो वेळ लागतो त्यास किंवा त्याला काय म्हणतात? तर बघा मित्रांनो अक्षर उच्चारायला जे वेळ लागते
त्यावेळेला काय म्हणतात? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की मात्र मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा जे की राईट आन्सर असणार आहे. ओके, मात्र लक्षात असू द्या. पुढे 63चा आकडा असणे या म्हणीचा अर्थ काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा 63चा आकडा असणे या म्हणीचा बघा जे की योग्य अर्थ बघा जे की मित्रांनो क्रमांक ब मैत्री असणे असा होतो. समजा जर 36चा आकडा असणे असा जर तुम्हाला ठिकाणी मन विचारलं तर विरोध असणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, पुढे हुलकावणी देणे बघा हुलकावणी देणे या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे बघा या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला बघा जे की मित्रांनो शोधायचा आहे. तर बघा जे की मित्रांनो हुलकावणी देणे म्हणजे काय? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक क जे की चकवणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, पुढे अंत बघा या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? तर मित्रांनो बघा अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड आधी हे आहे. बघा मित्रांनो आधी आधी म्हणजेच लवकर देखील आपण ठिकाणी बघा म्हणू शकतो. ओके, आधी म्हणजे लवकर. ओके, याचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो आणि या प्रश्नाचा आपला जे की आन्सर असणार आहे म्हणजे की बघा क्रमांक ड. ओके, लक्षात असू द्या. पुढीलपैकी कोणता शब्द झाड या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर मित्रांनो बघा पुढीलपैकी कोणता शब्द झाड या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो जे भू हा शब्द आहे बघा मित्रांनो हा झाड बघा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. म्हणजेच क्रमांक ब तरु पादप आणि द्रुम बघा हे तीनही मित्रांनो बघा जी ठिकाणी झाड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, आणि भू हा मित्रांनो बघा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर ते म्हणजे पृथ्वी, भूमी, वसुंधरा बघा मित्रांनो या संपूर्ण बघा जी की शब्दांचे समानार्थी शब्द मित्रांनो बघा जी की हे भूचे आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा यासोबतच शेवटचा प्रश्न. तर बघा लेखन नियमानुसार बघा या ठिकाणी आपल्याला जे की योग्य शब्द निवडायचा आहे. तर मित्रांनो लेखन नियमानुसार बघा योग्य शब्द निवडून तुम्हाला सर्वांना हे जे आपलं शेवटचं आन्सर आहे प्रश्न आहे बघा 20वा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी समजा जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. यासोबत बघा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर भेटू पुन्हा अशाच एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत अशाच नवनवीन प्रश्नांसोबत. तर तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.